तर सकाळी सकाळी माझ्या इतकं आनंदी असण्याचं कारण काय असेल तर हे पुढे तुम्हाला कळेलच. सो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात सगळे? तर अगेन वेलकम टू रोशनी की दुनिया. तर सकाळी सकाळी इतकं उत्तमरित्या दिवसाची सुरुवात झाली होती. काहीतरी सरप्राईज म्हणून आदित्यने लिटरली माझ्यासाठी काहीतरी प्लॅन केला होता फॉर होल डे. तर सकाळची गडबड होती ती सगळी मी आवरून पटकनरित्या आम्ही तयार झालो कुठेतरी बाहेर जायला, ते म्हणजे चहा चपातीचा नाश्ता करून. छानपैकी आज अधिष्ठाला तिच्या पप्पांनी आंघोळ घातलेली, माझ्या लेकरांनी छान छान अशी आंघोळ केली आणि आम्ही रेडी होऊन निघालो ते बाहेर जायला. तर आज आदित्यने नवरात्रनिमित्त खास आम्हाला देवीच्या दर्शनाला अर्थात अजून 1-2 ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता. तर आम्ही सर्वप्रथम पोहोचलो JM रोडला श्री जंगली महाराज यांच्या मंदिरामध्ये. तर इतकं छान सुंदर दर्शन झाल्यानंतर माझ्या लेकराला कोकराला असं छानपैकी तिचे पप्पा इतकं मस्त फिरवत होते. आम्ही दिवसांनी म्हणजे आमच्या तिघांची ही पहिलीच ट्रिप असेल अशी बाहेर निवांत एकांत. इतकं छान वाटत होतं, इतकं सुंदर वाटत होतं. छानपैकी दर्शन झालं. पाताळेश्वरालाही आम्ही तिथे गेलेलो, मस्तपैकी छान छान फोटोज काढून घेतले, छानपैकी दर्शन घेतलं, निवांत तिथे बसलो. इतकं भारी वाटत होतं मला की मला लिटरली ते शब्दात सांगताच येत नाहीये. तर अशा पद्धतीतल्या ट्रिप्स खरंच व्हायला हव्या. खरंच बाळ झाल्यानंतर तेवढा टाईम आपल्याला एकत्र भेटत नाही, पण आधीने खास माझ्यासाठी इतका छान प्लॅन केला, आम्ही इतकं छान एन्जॉय केलं आणि खूपच भारी वाटलं. तर तिथेच आम्ही मंदिरात असताना जरा पाऊस यायला लागला. अर्थात आम्ही घरातून निघतानाच पावसाची चिन्ह होते, पण म्हटलं आज कुछ तुफानी करते म्हणून आम्ही निघालोच होतो. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग ऑन दिस.